आपलं 4थी आणि 5वी टेस्ट आलेली आहे. त्याच्यामुळे थोडं आपले पंचायत राजचे क्वेश्चन आपण काय करणार आहोत, वाढवणार आहोत. 3री आणि 4थी आणि 5व्याला ते झालेलं होतं सेट. तर त्याला थोडंसं पंचायत राजचा करून घ्याल, कारण लक्षात घ्या आपण सगळ्यात महत्त्वाचं सोपी आहे म्हणतोय आणि पॉलिटीच्या क्वेश्चनचं काय होत आहे, की 10च क्वेश्चन विचारतात आणि 10 क्वेश्चन पैकी आता मागचं बघितलं 2-3 क्वेश्चन काय होत आहेत, मग पंचायत राजवर डायरेक्ट फ्रेम करतायत आयोग क्वेश्चन. तर सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, आपल्याला सगळ्यात सोपी वाटते क्वेश्चन, पण त्यांचं कसं असतंय, खूप म्हणजे किचकटपणा, म्हणजे छोट्या-छोट्या आपण कसं स्पीड न वाचण्यामध्ये तो वेळ हे करतोय, पण त्यांच्या एक छोट्या गोष्टीवर खूप काय चालू आहे, भर चालू आहे. म्हणजे तुम्ही बघाल त्यांचा ग्राम याच्यामधला खूप मोठा, म्हणजे सरपंचाचे असेल किंवा आपल्या पंचायत समितीवर ते विचारत नाही, पण ते त्यांच्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, इव्हन नगरपालिका, म्हणजे महानगरपालिकेपेक्षा त्यांच्या नगरपालिकेवर प्रश्न सर्वात जास्त फेमस आहे, म्हणजे त्यांच्या आवडते आहे. तर एक लक्षात घ्या, हे जे काही आहे बीट, तर याच्यावर थोडा जेवढं जमेल तेवढं एक रिव्हिजन चालू ठेवा. आता दुसरी गोष्ट, या गव्हर्नमेंटनी पुन्हा काय केले, सरपंचाची निवडणूक प्रत्यक्ष केली आहे. तर काही नाही, फ्रेम सारखीच आहे. अप्रत्यक्षाला सरपंचाचा, जो अप्रत्यक्षरित्या सरपंच होतो त्याला पदावरून दूर करण्यासाठी जी पद्धत आहे ती सेमच राहणार आहे, आणि जी प्रत्यक्षसाठी आहे ती, म्हणजे आधी जी पद्धत होती तीच रिपीट येणार आहे आता सरपंचाला पदावरून दूर करण्यासाठी, आणि अप्रत्यक्षसाठी जी आधी म्हणजे जी होती ती आता राहणार नाहीये. म्हणजे सांगायचं एक सारखी, म्हणजे तसं म्हणायचं नाही मला सारखी, फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे प्रत्यक्षरित्या सरपंच निवडला जात होता त्याला जे पदावरून दूर करण्यासाठी जी प्रोव्हिजन केली होती देवेंद्र फडणवीस सरकारने 2017ला, सेम पद्धत आता पुन्हा तशीच रिपीट येणार आहे. त्यामुळे खूप असं काही म्हणजे बदल होणार नाहीये. तर ते एक सरपंचाला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीच्या दोन्ही याच्या अँगलचा प्रश्नाचा हे करून घ्या, म्हणजे दोन्ही अँगलनं प्रश्नाला प्रत्यक्षरित्या न अप्रत्यक्षरित्या असे जे काही टॉपिक आहेत त्याचा एक पंचायत राजला थोडा अभ्यास करा. आणि एक लक्षात घ्या, आपण बघा पंचायत राज म्हणतो छोटा आहे पण खूप वास्ट आहे, म्हणजे त्याचा खूप हे पण आहे. तुम्ही ऑप्शनल जर घेणार पुन्हा राज्यसेवेमध्ये, तर लोक प्रशासन म्हणून तुम्हाला माहिती आहे पबॅट नावाचा एक ऑप्शनल आहे. पुष्कळचा सिलेबस आपला पंचायत राजचा आहे त्याच्यामध्ये, गव्हर्नन्स मध्ये, म्हणजे गव्हर्नन्सचा टॉपिक येते पुन्हा लोक प्रशासन मध्ये, एक फायदा होतोच. बघा 31वा क्वेश्चन, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा, तिथं संघ लोकसेवा आयोग पाहिजे होता. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ काय आहे, म्हणजे याचा क्वेश्चन होता. आता बघा, आपला जे पब्लिक सर्व्हिस आहे हा जो टॉपिक आहे आपल्या घटनेच्या भाग 14 मध्ये येतो, बरोबर आहे. भाग 14 मध्ये पब्लिक सर्व्हिस नावाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 315 पासून तर 323 पर्यंत हे सगळं काय दिलेलं आहे त्यांनी, संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग यांच्याबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 315 मध्ये स्टेट फॉरवर्ड एक स्टेटमेंट आहे, काय, भारताच्या संघ राज्यासाठी एक काय असेल, संघ लोकसेवा आयोग असेल अशी स्टेटमेंट आहे. दुसरी, प्रत्येक घटक राज्यासाठी काय असेल, एक राज्य लोकसेवा आयोग असेल. पण 316 जी आर्टिकल आहे आपली, ती सगळ्यात महत्त्वाची. त्याच्यामध्ये एकच तरतूद नाही, त्या 3-4 तरतुदी आहे. त्यांची निवड पद्धत आहे, त्यांची पात्रता आहे, त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं 316 मध्ये त्यांचा कार्यकाळ दिला आहे, म्हणजे 2-4 ज्या तरतुदी आहेत त्या 316 मध्ये आहे. त्यामध्ये आपण बघितलं की एक अध्यक्ष असेल आणि इतर सदस्य किती असतील हे निश्चित करण्याचा अधिकार, म्हणजे 17 ठेवायचे, 10 ठेवायचे, 7 ठेवायचे, 5 ठेवायचे, हे निर्धारित करण्याचा अधिकार म्हणजे घटनेत तर दिलेच नाहीये. आणि संसदेने तसा कायदा केलेला आहे का, म्हणजे तसं नाही, डायरेक्ट घटनेतच सांगितलं की ते निश्चित करण्याचा अधिकार आम्ही कोणाला देतो, भारताच्या राष्ट्रपतीला देतो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, जे काही सदस्य निश्चित केलं त्यात एक अध्यक्ष असेल आणि इतर सदस्य असतील, आणि यांचा अध्यक्षाचा सदस्यांचा कार्यकाळ किती ठेवलेला आहे, 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाच्या किती, 65 वर्षापर्यंत. आणि तुम्हाला हे माहित असेल 317 मध्ये, 317(2) मध्ये त्यांना पदावरून दूर करण्याची काय दिलेली आहे, पद्धत दिलेली आहे, प्रोसेस दिलेली आहे, कशा पद्धतीने त्यांना पदावरून दूर केल्या जाईल. ठीक आहे. नंतर आपला 32वा क्वेश्चन, मसुदा समितीच्या उपाध्यक्षाबद्दल तरतूद आहे. बघा, मसुदा समिती आपल्या वाचनामध्ये थोडं घाई होऊ शकते. उपाध्यक्ष म्हणलं तर आपण डायरेक्ट इथं शोधतच बसू सगळे. तर आपल्या घटना समितीचे 2 उपाध्यक्ष होते, बरोबर आहे. घटना समिती कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची एक समिती होती, एक कमिटी होती, ती कोणती होती, ड्राफ्टिंग कमिटी, तिला म्हणतो आपण मसुदा समिती. खूप व्हेरी इम्पॉर्टंट कमिटी होती ही, कारण ह्याच कमिटी जेव्हा आपण पाहिलं ते एकूण आपले 12 अधिवेशन झाले, त्याच्यापैकी घटना पूर्ण 11 अधिवेशनात झाली. आपण बघितलं पहिले 4 अधिवेशन, 1 ते 4 अधिवेशन, 5वा अधिवेशन असा होता की ज्यावेळेस 5वा अधिवेशन 14 ऑगस्ट 1947 ला सुरू झालाय. मी तुम्हाला आधी सांगतो, पहिला अधिवेशन, 5वा अधिवेशन आणि 11वा आणि 12वा अधिवेशन लक्षातच ठेवायचं अभ्यासाच्या. त्याच्यात काय काय झालेल्या घटना, पहिला अधिवेशन, 5वा अधिवेशन, 11वा अधिवेशन आणि 12वा अधिवेशन, हे अधिवेशन मुखोद्गत लक्षात ठेवा.
कारण आयोगाचे आता फ्रेमिंग खूप झाले आहेत प्रश्न त्याच्यावर विचार. आता डायरेक्ट विचारतील ही घटना खालीलपैकी कोणत्या अधिवेशनादरम्यान झाली आहे घटना समितीमध्ये, असे प्रश्न फ्रेम करू शकते. अजून आयोगाचा आलेला नाही पण युपीएससीला आले त्या पद्धतीने प्रश्न. तर आपला भारताला जेव्हा स्वतंत्र भेटला त्यावेळेस आपला कोणतं अधिवेशन चालू होता घटना समितीचा? 5वं अधिवेशन. कारण 14 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र घटना समितीचं अधिवेशन सुरू झाला आणि 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता 14च्या रात्री काय भेटला आपल्याला? स्वातंत्र्य भेटला. म्हणजे 14 ऑगस्टचा जो काय अधिवेशन होतो 5वं अधिवेशन होता. आणि याच 5व्या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाची घटना घडली, मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. आता सगळ्याला माहिती आहे मसुदा समितीची तारीख माहिती आहे, 29 ऑगस्ट 1947 आहे. म्हणजे कोण अध्यक्ष होते ते पण माहित आहे. पण सगळ्यात महत्वाची जी अधिवेशन होता तो होता 5वं अधिवेशन. आणि याच 5व्या अधिवेशनादरम्यान मसुदा समितीची काय झाली होती? स्थापना. आणि ही मसुदा समिती म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती? बी.आर. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली. आणि सादुल्लाह त्याचे काय होते? उपाध्यक्ष होते. एकूण 7 सदस्य होते. त्यापैकी खेतान आणि मित्तर यांचा मृत्यू झाल्यामुळे कृष्णमाचारी आणि यांना काय म्हणते माधवराव यांना काय करण्यात आलं? रिप्लेस करण्यात आलेलं होतं, नव्याने घेण्यात आले होते. तर असे हे सदस्य होते मसुदा समितीचे. ओके. आणि या मसुदा समितीने बहुतेक 141 दिवसामध्ये आपला ड्राफ्ट काय केला? कंप्लीट केला. म्हणजे 41 दिवसामध्ये आपला म्हणजे एकूण 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी मसुदा तयार केला. म्हणजे आपण ज्याला आपली घटना आपण 3-4 वर्ष अभ्यास करतो तरी आपल्याला आपली कॉन्स्टिट्यूशन कळत नाही. बरोबर आहे? एवढा अभ्यास त्या लोकांनी या मसुदा समितीने विचार करा 6 महिन्याच्या आतमध्ये ज्याची आपली घटना दिसते जो ड्राफ्ट बनलाय ड्राफ्ट, तो ड्राफ्ट या समितीनं बनवलेला होता. एवढा अवघड जगातला कार्य यांनी करून दाखवलेला आहे. ठीक आहे. तर ते आहे सादुल्ला होते त्याचे उपाध्यक्ष, त्यामुळे उत्तर सादुल्ला येणार. आणि आपल्या घटना समितीचे 2 उपाध्यक्ष होते. एक होते कोण? पहिल्यांदा जे झाले होते ते कोण होते? तर मुखर्जी, एस.सी. मुखर्जी. आणि दुसरे जे होते व्ही.टी. कृष्णमाचारी. बघा पहिल्यांदा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिल्या जो अधिवेशन झालेला 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 चा जो अधिवेशन 23 दिवस चाललेला होता तो अधिवेशन. तर या अधिवेशनामध्ये चा पहिला दिवस होता. या पहिल्या दिवसात अध्यक्षाची निवड झाली म्हणजे त्या अधिवेशनामध्ये. पण म्हणजे पहिल्या अधिवेशनामध्ये उपाध्यक्षाची निवड झाली नाहीये. लक्षात ठेवा. कधी कधी आयोग एकदम डीप जर टाकलं तर जे एस.सी. मुखर्जीची निवड झाली होती ते दुसऱ्या अधिवेशनात झालेली होती. म्हणजे 20 जानेवारी 1947 ते 25 जानेवारी 1947 दरम्यान तो अधिवेशन झालेला होता दुसरा. कारण तुम्हाला सांगतो एस.सी. मुखर्जी पहिल्या अधिवेशनामध्ये हजरच नव्हते. ते आले दुसऱ्याच अधिवेशनात डायरेक्ट हजर झाले होते. आणि उपाध्यक्षाची निवड दुसऱ्या अधिवेशनात झाली. नंतर माहिती आहे 4थ्या अधिवेशनाच्या दरम्यान पुन्हा आपल्या घटनेचा कामाचा व्याप पाहून म्हणजे सुट्ट्या वगैरेचा पाहून किंवा कोणाची तब्येतीचं कारण पाहून दुसरा उपाध्यक्ष असणे गरजेचं वाटलं आणि त्याच्यातूनच व्ही.टी. कृष्णमाचार्यांची काय झाली पुन्हा एक उपाध्यक्ष म्हणून अतिरिक्त निवड केलेली होती. आता बघा क्वेश्चन नंबर 33. जे राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे आता आपल्याला पार्लमेंटरी सिस्टीम असल्यामुळे पूर्णपणे पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळ आणि इकडे मुख्यमंत्री आणि त्याचा काय मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यावर राज्यपालांना तिकडे राष्ट्रपतींना अवलंबून राहावं लागत होता. परंतु राज्यपालांच्या बाबतीत बघितलं की आपल्या कॉन्स्टिट्यूशननं काही विशेष अधिकार दिलेले आहे की मंत्रिमंडळाच्या सल्ला न घेता सुद्धा त्यांना काही विशेष अधिकार आहे की काही कार्य त्या राज्यासाठी त्यांना काय करता येते. त्याच्यामध्येच पाहिलं 371 आहे. आता नुकताच त्याच्यावर एक क्वेश्चन आले होता नागालँडच्या याच्यावर 371 ए वर डायरेक्ट स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन नव्हता. 371 ए डायरेक्ट नव्हता. पण नागालँडच्या ट्वेन्सॉंग वगैरे प्रांतावर राज्यसभेला प्रश्न होता. तर याच्यामध्ये काय मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता राज्यपाल काही विशेष तरतुदी त्या राज्यासाठी करू शकते. मग त्याच्यामध्ये ABC DEF ह्याच्यासाठी राज्यपालाला विशेष अधिकार नाहीये. त्या राज्यासाठी काही करू शकते अरुणाचल प्रदेश गोव्यासाठी वगैरे. परंतु मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागते. पण ABC नंतर ABCDEF आणि G पासून पुन्हा जेवढे एक आहेत यांना आपल्या राज्यपालांचा सल्ला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागते. तर याच्यामध्ये विचारलंय की एफ बद्दल तरतूद म्हणजे कोणत्या राज्यासंबंधी म्हणजे कोणत्या राज्याच्या राज्यपाला संबंधित आहे. तर ती आहे सिक्कीम संबंधित आहे. 371 पाहिलंय महाराष्ट्र आणि कोण आहे गुजरात. 371 ए मध्ये नागालँड आहे. 371 बी मध्ये कोण आहे आसाम आहे. सी मध्ये मणिपूर आहे. 371 सी मध्ये आसामला एच मध्ये येतोय. मिझोराम बहुतेक ई मध्ये येतो. जी मध्ये येतो मिझोराम. बरोबर आहे. हा तर हे आहे. तर याच्यामध्ये जे विशेष तरतूद आहे शांतता सुव्यवस्था आणि त्या राज्याचं जे सिक्कीमचं आहे त्याबद्दल आहे. हा नंतर 34 नाही आहे EF आणि G हे आहेत विशेष अधिकार आहेत पण त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच घ्यावं लागते. पण मी काय म्हणतोय ABC पुन्हा EFG सोडा नंतर पुन्हा कोण येतात जे येतील H वगैरे सगळे तर यांना काय करावं लागते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल काय करू शकते काही तरतुदी करू शकते त्यांच्या राज्यात. पण EFG ला ज्या तरतुदी आहेत आपण ज्याला म्हणतो कोणते आपलं
आंध्र प्रदेशसाठी वगैरे आहे, युनिव्हर्सिटीसाठी वगैरे तरतूद. तर हे विशेष अधिकार आहे, परंतु मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावाच लागते त्यांना. म्हणजे असा कोणताही डिसिजन घेताना त्यांना त्यांच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागते. हेच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा. थोडे जमले, कारण यावेळेस राज्यसेवेचा हा सगळ्यात डीप क्वेश्चन होता, म्हणजे पोल्ट्री मधला. जवळपास म्हणजे नागालँडवरच क्वेश्चन होता ट्विन सॉंग प्रांताबद्दल, की त्यांच्या राज्याबद्दल, पण एकदम डीप मध्ये विचारलेला होता. मग बघा क्वेश्चन 34 एकदम सोपी क्वेश्चन आहे. पहिल्या अधिवेशनाबद्दल आपल्याला ड्युरेशन विचारलेलं आहे. पहिला अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946. समजा 23 एक दिवस चाललेला अधिवेशन होता हा. तर पहिलाच पर्याय इथं बरोबर आहे. कार्यकाळ लक्षात ठेवाच माझ्या मते, कारण पाचव्याचा पण विचारू शकते. त्या ज्या काळामध्ये आपल्याला भारताला स्वतंत्र भेटलाय 14 ऑगस्ट ते किती 30 ऑगस्ट पर्यंत, 29 ऑगस्ट पर्यंत होता बहुतेक आपल्या 5व्या अधिवेशनाचा. हे लक्षातच ठेवा तुम्ही. हा, नंतर 35वा क्वेश्चन आहे. योग्य विधाने निवडा. परिसीमन कंडिशन आहे, जे आपल्या मतदारसंघाचे परिसीमन केले जातात त्या संबंधित तरतूद आहे. आपल्या 82(2) वगैरे जर बघितलं आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल, त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की जे आपले मतदार म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काय असेल, जागांची विभागणी असेल, आणि ही विभागणी प्रत्येक जनगणनेनंतर करण्यात येईल. आणि ही प्रत्येक जनगणनेनंतर कोण ठरवेल? संसद ठरवेल. आणि संसद कशाच्या माध्यमातून ठरवेल? कायद्याच्या. आणि या कायद्यामध्ये जर कायदा केल्यानंतर काय केले जाते? परिसीमन आयोग स्थापन केला जाते. तर लक्षात घ्या, प्रत्येक 10 वर्षानंतर केल्या जाते. हे याच्याबद्दल स्टेटमेंट लक्षात घ्या. मतदारसंघाचे परिसीमन किंवा अशा मतदारसंघातील जागांची विभागणी याबाबत कायद्याच्या वैधतेसंबंधित कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. म्हणजे परिसीमन आयोग जो काही निश्चित केला असेल, पहिला आपला माहिती आहे 1952 ला जो स्थापन झालेला, नंतर 62 ला झाला, नंतर 71-72 ला झाला, पण 82-92 ला झाला नाही. कारण तुम्हाला माहिती आहे 1971-72च्या जनगणनेच्या आधारावर 42व्या घटना दुसरीत काय तरतूद करण्यात आलेली होती का, हा जो काही जनगणना असेल हे केव्हापर्यंत, पुढील 2000च्या जे काही येणारी आहे त्या जनगणनेपर्यंत आम्ही काय करतो? सील करतो, आणि त्याच्यानंतर नवीन जनगणनेनुसार करू. त्याच्यामुळे 82च्या दिसत नाही, आणि केव्हाचा दिसत नाही, 92चा दिसत नाही. तर असा कोणताही जो परिसीमन आयोग असेल, तर असा आयोगाने जे निश्चित केलं असेल, म्हणजे समजा महाराष्ट्राला 1971च्या जनगणनेनुसार किती जागा भेटलेल्या आहेत? 48. तर हे काही निश्चित केलं आहे, याच्यावर आव्हान देता येत नाही, असं डायरेक्ट या म्हणजे आपली तरतूद आहे. तर हे सत्य आहे. तर बरोबर आहे. म्हणजे आता युपीला समजा 80 दिलेले आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कोणताही आव्हान देता येत नाही. हे 80च का, 82 का नाही, असं आव्हान देता येत नाही. ठीक आहे. तर बरोबर आहे. परिसीमन आयोगाने निश्चित केल्यानुसार संबंधित विधिमंडळाने तरतूद केलेल्या अधिकाऱ्याकडे, बघा ही स्टेटमेंट महत्वाची आहे, विधिमंडळ म्हणजे राज्याशी संबंधित आहे, अधिकाऱ्याकडे किंवा ठरवलेल्या पद्धतीने निवडणूक याचिका सादर केल्याशिवाय संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही निवडणुकीला आव्हान देता येत नाही. बरोबर आहे. निवडणुकीला सुद्धा आव्हान देता येत नाही. जी काही प्रोसेस सांगितली आहे, त्या जो काही अधिकारी नेमणूक केलाय, जो निवडणूक अधिकारी असतो तिला, त्याच्याकडे जी विशिष्ट प्रोसेस सांगितली त्याशिवाय आव्हान देता येत नाही दुसऱ्या कोणत्याही न्यायालयात. तर बरोबर आहे ही सुद्धा स्टेटमेंट. 1966 पासून निवडणूक याचिकावर केवळ सर्वोच्च न्यायालयातच निर्णय देऊ शकतो, तर नाही. तर 66 पासून सांगितलंय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता निवडणूक याचिका, जे निवडणुकी संबंधित कोणतेही वाद असतील त्या संबंधित तुम्हाला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात याची गरज नाही. पहिल्यांदा कुठं जाता येईल तुम्हाला? हायकोर्ट. आणि हायकोर्ट मधून तुम्ही अपिलाच्या माध्यमातून कुठं जाणार? सुप्रीम कोर्टमध्ये. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. अ आणि ब. हा, नंतर 36वा क्वेश्चन बघा, एकदम महत्वाचा करंट बेस क्वेश्चन आहे. जो आता माहिती आहे तुम्हाला, विधान परिषदेची आणि राज्यसभेची इलेक्शन झाली होती, विधान परिषदेची इलेक्शन झाली होती, त्यामुळे सध्या सगळ्यात मोठा गाजलेला इश्यू होता की इलेक्शन मतदानाचा अधिकार, म्हणजे जे लोक आहेत आपले लोकप्रतिनिधी आहे, यांना काही जे निवडणुकी संबंधित जे काही तुरुंगात गेलेले होते यांना मतदानाचा अधिकार द्यायचा नाही, याच्यावर खूप काय झालेला होता? वाद. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही गोष्ट काय केली होती? फेटाळून लावलेली होती मतदान देण्यासंबंधी. तर आपल्याला साहजिकच वाटलं होतं का मतदानाचा अधिकार द्यायला पाहिजे, असं करायला पाहिजे होतं. पण लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निर्णय दिलेला होता. काय म्हणतोय? तर एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी थोडं याच्यावर डीप सांगतोय. आपला लोकप्रतिनिधी अधिनियम 1951चा आहे अधिनियम. 1951च्या अधिनियमामध्ये एक लक्षात घ्या, 62(5) नावाची एक सेक्शन आहे. तिथं आर्टिकल नसते, सेक्शन असतात. हे कायदा आहे आपला, संसदेने पास केला. 62(5) नावाची, लक्षात ठेवा मी करंटचे सांगतोय, नंतर तुम्हाला सांगतोय 8.4, 8.3 आणि 8.4 काय, कारण हा जो काही खटला आहे तो कशा संबंधित? लिली थॉमस नावाचा खटला होता. तर 62(5) काय म्हणते एवढं लक्षात ठेवा. 62(5) काय म्हणते की कोणत्याही प्रकारचा जर एखाद्या व्यक्ती म्हणजे त्याच्यावर आरोप असेल, म्हणजे तो एक तर कच्चा कैदी असेल, नाही तर त्याच्यावर चार्जशीट दाखल करून त्यांच्यावर काय केलेली असेल? खटला भरून त्याच्यावर शिक्षा झाली असेल. दोन प्रकारचे कैदी असतात, लक्षात घ्या. एक कैदचे कैदी असतात आणि ज्यांना
शिक्षेची तरतूद झालेली आहे असे कैदी असतात. म्हणजे बघा, एखाद्यावर आरोप आहे, एखाद्या व्यक्तीवर समजा मर्डरची आरोप आहे की याने खून केला, पोलीस काय करतात, त्याला ताब्यात ठेवतात. दोन प्रकारच्या केसेस त्याच्यावर प्रोसेस चालते. एक पीसीआर म्हणतात, पोलीस कस्टडी रिमांड असते, आणि दुसरी असते त्याच्यावर मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड. म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड ही फक्त 15 दिवसाची राहू शकते जास्तीत जास्त. नंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड असते केव्हापर्यंत, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा काही होत नाहीये, सिद्ध होत नाहीये. आणि जेव्हा सिद्ध झालं तेव्हा न्यायालय काय देते, त्याला शिक्षेची तरतूद करते. आणि जेव्हा शिक्षेची तरतूद झाल्यावर तो तुरुंगात जी शिक्षा भोगत असते त्याला म्हणतात पक्का कैदी, म्हणजे तो आता शिक्षा भोगत आहे. बरोबर आहे. असे दोन प्रकारचे कैदी असतात. या दोन प्रकारच्या कैद्यामध्ये सांगितलेलं आहे की जे कोणी, म्हणजे 62(5) डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे की या 62(5) नुसार जो कोणी असा कोणताही कैदी असेल, कच्चा कैदी असो किंवा पक्का कैदी असो, तो निवडणुकीचं काय, म्हणजे जो काही निवडणुकीला उभा राहण्यासंबंधी तरतूद कुठे दिलेली आहे, 62(5), म्हणजे निवडणुकीला उभा राहण्यासंबंधी तरतूद आहे. ठीक आहे. मी तुम्हाला लक्षात घ्या, मागची एक टेस्ट झाली होती राज्यसेवी, त्याच्यावर खूप डिटेलमध्ये चंद्रकुमार खटला खूप डिटेल सांगितलं आहे. एक 20 एक मिनिटं त्या पेपरमध्ये, तुम्हाला काही एवढा डीप नाही विचारणार. आपल्याला गरज आहे 8(3) आणि 8(4) ची सेक्शन, याच कायद्याची 8(3) आणि 8. काय आहे 8(3) आणि 8(4)? बघा, लक्षात ठेवा फक्त 62(5) की निवडणुकीला उभा राहण्यासंबंधी तरतूद कशामध्ये दिलेला आहे, 62(5) मध्ये. पण 8(3) म्हणजे याच कायद्याची लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चा 8(3) आणि 8(4) काय म्हणते, 8(3) काय म्हणतोय की असा कोणताही व्यक्ती ज्याच्यावर शिक्षेची तरतूद झालेली आहे, म्हणजे तो शिक्षा, म्हणजे पक्का कैदी, त्याला आता शिक्षा भोगण्यासाठी कुठे आहे, तो तुरुंगात आहे. आणि असा कैदी कोणत्याही निवडणुकीच्या मतदानापासून काय असेल, वंचित असेल, म्हणजे त्याला मतदानाचा काय नसेल, अधिकार नसेल. डायरेक्ट आपल्या कायद्यात सांगितलेलं आहे. 8(3) मध्ये काय सांगितलंय, असा कोणताही व्यक्ती, तो लोकप्रतिनिधी असो किंवा नसो, पण ही खरी गोष्ट आहे. तुम्ही जर आपण म्हणलं की मतदानाचा अधिकार द्यायलाच पाहिजे, मग तुरुंगात एवढे कैदी आहेत, सगळ्याला मतदानाचा काय द्यायला पाहिजे, अधिकार. आणि हे प्रोसेस काय सोपी आहे का सगळ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी? त्यांच्या मतपत्रिका कोणत्या मतदारसंघातून ते वोटिंग करतील, त्यांना तिथपर्यंत जिथं त्यांची मतदार यादी काय आहे, तरतूद म्हणजे नाव आहे, त्या मतदार यादीपर्यंत पोलिसांना घेऊन जावं लागेल. हे सरळ सोपी नव्हती गोष्ट. म्हणून लक्षात, न्यायालय असाच निर्णय देत नाही. आपण भावनेच्या आहारी म्हणलंय की अनिल देशमुखांना वगैरे अटक झाली, यांना मतदानाचा अधिकार द्यायला पाहिजे वगैरे, त्यांना का नाही दिला, तर मी सांगतोय 8(3) मध्ये डायरेक्ट तरतूद आहे की असा कोणत्याही पक्क्या कैदीवर ज्याच्यावर 2 वर्षाची शिक्षा झाली आहे किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद कोणत्याही गुन्ह्यासाठी, त्याला आयपीसी असो, स्पेशल कायदे असो, याच्यानुसार त्याला शिक्षेची तरतूद झाली आहे. असा शिक्षेची तरतूद झालेला कोणताही व्यक्ती 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगत आहे, अशा व्यक्तीला मतदानाचा अधिकार असणार नाही. तर किती वर्षापर्यंत, तो शिक्षा दिलेली असलेला वर्ष आणि पुढील 6 वर्ष. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा 4 वर्षाची शिक्षा झाली आहे, पण तो 4 वर्षाची शिक्षा भोगेल, पुन्हा त्याला पुढील 6 वर्ष त्याला निवडणुकीला मतदान करता, म्हणजे उभा राहतात किंवा मतदान करता येत नाही, म्हणजे त्याला एवढे वर्ष काढावं लागते. तर 8(4) काय आहे, तर 8(4) रद्द झाली आहे आता. ती कोणी रद्द केली आहे, हा लिली थॉमस खटला होता, तोच आहे आपला करंटचा इश्यू 2013चा. तर 8(4) काय म्हणते की असा कोणत्याही व्यक्तीला 8(3) नुसार शिक्षा झाली असेल, तर तो मतदानासाठी काय असतो, अपात्र असतो 8(3) नुसार. पण 8(4) काय म्हणतोय, असा 8(3) नुसार मतदानास अपात्र असलेला व्यक्ती जर का कोणत्याही न्यायालयात अपील कर, पुढच्या न्यायालयात अपील करत असेल, समजा सेशन कोर्टमध्ये त्याला शिक्षा झाली, तर त्यानं हायकोर्टात काय केली आहे, अपील केली आहे, आणि अपील काय झाली आहे, मान्य झाली आहे, तर अशा व्यक्तीला मतदानाचा काय आहे, अधिकार आहे. अशा प्रकारची ही 8(4) नावाची तरतूद होती. आणि या 8(4)च्याच विरोधात लिली थॉमस नावाचा खटला आहे. म्हणजे लिली थॉमस या व्यक्तीनं, म्हणजे लोकप्रहरी जे काही खटला होता, खरा पहिला बिहार मधून गेलेला खटला आहे, सुप्रीम कोर्टात अपिलाच्या माध्यमातून गेलेला आहे. तर या खटल्यात डायरेक्ट सुप्रीम कोर्ट काय म्हणजे लिली थॉमस खटल्यामध्ये काय सांगते की या लिली थॉमसने काय सांगितलं की हा रूल ऑफ लॉच्या विरोधात आहे, म्हणजे कायद्याच्या, राज्याच्या विरोधात कंडिशन आहे. म्हणजे ते ऑलरेडी जर गुन्हा सिद्ध नाही झाला, काय झालं, पण अपील केली तर त्यांना मतदानाचा अधिकार देतो, हे रूल ऑफ लॉच्या विरोधात आहे. म्हणून काय केलं, सुप्रीम कोर्टने सांगितलंय की 8(4) ही इनव्हॅलिड आहे, रूल ऑफ लॉच्या विरोधात जाते, म्हणून 8(4) इनव्हॅलिड आहे. आणि 8(3) नुसार, म्हणून आता याच्यानंतर 2013 पासून बघा, कोणत्याही कैद्याला, म्हणजे जो शिक्षा भोगत आहे त्याला काय करण्याचा अधिकार नाही दिला, मतदानाचा अधिकार दिला नाही. म्हणून अनिल देशमुख आणि ते दुसरे होते नवाब मलिक यांना डायरेक्ट तरतूद काय केली, त्यांची म्हणजे मतदानाचा अधिकार काय केला, बरखास्त केला सुप्रीम कोर्टने. तो आहे लिली थॉमस खटला, जे आपल्या वरती 36 नंबरच्या क्वेश्चन साठी आहे. आरोप ठेवण्यात आलेले किंवा आरोपपत्र, दोषारोप पत्र सुद्धा म्हणतात याला, ठीक आहे, त्याला चार्जशीट म्हणतो आपण. चार्जशीट कोण तयार करते, नेहमी पोलीस करतात, लक्षात घ्या. इन्व्हेस्टिगेशन, चौकशीच्या माध्यमातून चार्जशीट दाखल होते, ती चार्जशीट असते. 60 दिवस किंवा 90 दिवस असे ड्युरेशन असते. देण्यात आलेले संसद सदस्य किंवा राज्यविधी अपराध सिद्ध झाल्यावर गृहाच्या सदस्यांसाठी तात्काळ अपात्र ठरतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या खटल्यात दिलाय, तर लिली थॉमस नावाच्या खटल्यात दिलेला आहे. नंतर बघा, केंद्रीय दक्षता आयोगाबद्दल अयोग्य विधान निवडायचं आहे.
जे केंद्रीय दक्षता आयोग आहे, आपल्याला इथं बघा एक 1988 चा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आहे, 1988 चा कायदा आहे, बरोबर आहे. आणि हे जे काही केंद्रीय दक्षता आयोग आहे हे सुद्धा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन किंवा इतर गोष्टी करण्याचं काम करते केंद्रीय दक्षता आयोग भ्रष्टाचारासाठी. तर बघा या केंद्रीय दक्षता आयोग हा काही आपला कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीये आता, म्हणजे आताही कॉन्स्टिट्युशन बॉडी नाहीये. तेही पहिले कार्यकारी मंडळाच्या आदेशाने संतानम समितीच्या शिफारशीवर 1964 ला स्थापन झालेली होती, बरोबर आहे. वैधानिक दर्जा म्हणजे काय, संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेली इन्स्टिट्यूट. तीन प्रकारचे इन्स्टिट्यूट असतात आपल्या इथं. एक असते कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूट, म्हणजे जे घटनेनुसारच काय झालेली आहे, स्थापन झालेली आहे. दुसरी असते संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कायद्याने, म्हणजे त्यांनी कायद्याने पास केलेलं आहे. आणि तिसरी असते राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या अधिकाराने स्थापन झालेल्या असतात. हे तीन प्रकारचे इन्स्टिट्यूट असतात आपल्या याच्यामध्ये. तर ही पहिल्यांदा जी स्थापन झाली ते राष्ट्रपतीच्या कार्यकारी मंडळाच्या आदेशाने स्थापन झाली होती. आता 2003 ला हिला कोणता दर्जा देण्यात आला, वैधानिक दर्जा देण्यात आला. म्हणजेच काय झाला, संसदेच्या कायद्याने तिला रिकमेंडेड करण्यात आली. तर ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी स्टेटमेंट बघा, या आयोगाचा कार्यकाल 6 वर्ष होतो. तर आयोगाचा कार्यकाल 6 वर्ष नसतो, किती वर्ष असतो, 4 वर्ष. हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला प्रत्येकाकडे 6 वर्ष 5 वर्ष वाटते, पण तो 4च वर्ष आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट डायरेक्ट इथं चुकीची ठरते. मग त्यामुळे आता पुढे पाहण्याची गरजच नाही. आणि हे जे काही याचे प्रमुख असतात 1+2 असतात, म्हणजे या दक्षता आयोगामध्ये, तर याची निवड एका निवड समितीच्या माध्यमातून केली जाते. आणि ती निवड समिती ही असते कोण, पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेता यांच्या रिकमेंडेडवर कोण करतात, भारताचे राष्ट्रपती करतात. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. 38वा क्वेश्चन बघा, लोकपाल आणि लोकायुक्त याबद्दल पदे खालीलपैकी कोणत्या देशाचे साधर्म आहे, खालील कोणाशी साधर्म्य आहे. म्हणजे आयोग असं पोलिटीला असा क्वेश्चन टाकते, तुम्ही बघा 4-5 वर्षाचे क्वेश्चन बघा, 1-2 प्रश्न पोलिटीचे असे भयानक फेकून देते, डायरेक्ट जनगणना विचारून टाकते, काही विचारून टाकते, केव्हाची पण. म्हणून थोडंसं या गोष्टीत असे थोडेसे सवय नसे स्किप करा, नाही आला तर डायरेक्ट स्किप करून टाकायचा. तर 38वा क्वेश्चन म्हणते की लोकपाल आणि लोकायुक्तचे जे पद आहे ते खालील कोणत्या आपल्या देशातले कोणाची साधर्म आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे की लोकपाल लोकायुक्त ही जी काही कन्सेप्ट आहे ही स्वीडन देशात आली. आणि स्वीडन देशातून स्कॅन्डिनेव्हिया देशात, स्कॅन्डिनेव्हिया म्हणजे आजचा नॉर्वे वगैरे देश आहेत ना, ते डेन्मार्क, नॉर्वे या देशात, ते स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणतात त्यांना. तर त्या देशात आले. ॲम्ब्युलन्समन म्हणजेच काय, त्या देशामध्ये तिथं काय म्हणलं जातं, ॲम्ब्युलन्समन म्हणजे जे काही प्रशासन असेल, न्याय व्यवस्था असेल, यांचे अधिकारी असतील किंवा यांचे प्रमुख असतील, यांच्या भ्रष्टाचाराबद्दल एक कायदेमंडळाने स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांची एक समिती असते, त्याला ॲम्ब्युलन्समन असं म्हणलं जाते. आणि त्यांच्याच आधारावर आपल्या भारतात वगैरे कोणते हे लोकपाल आहे, म्हणजे त्यांच्या आधारावर. एवढं लक्षात तरी ठेवा पाठांतर करून. नॉर्वे वगैरे लक्षात ठेवा, हे देश नॉर्वे वगैरे देश आहे. डेन्मार्क म्हणजे आजचा डेन्मार्क म्हणजेच काय, ॲम्स्टरडॅम वगैरे जिथं आहे तो. नंतर योग्य जोडी ओळखा. बेरुबारी युनियन खटला 1960 चा. बेरुबारी युनियन म्हणजे जो काही आपला इथे संबंधित आहे, बंगालचा क्षेत्रामधला पश्चिम बंगालचा एरिया आपण त्यावेळेसच्या पाकिस्तानला देण्यात आला होता. त्यावेळेसचा जो इश्यू आहे, त्यावेळेस आपला सरनाम्याबद्दल आला का घटनेचा भाग आहे किंवा नाही, प्रियम्बल, त्यावेळेसची ही कंडिशन आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग नाहीये, तो महत्वाचा आहे पण घटनेचा भाग नाहीये. तर तो आहे, हे बरोबर आहे स्टेटमेंट. नंतर बघा, भारतीय जीवन LIC खटला 1995 चा खटला आहे. तर या खटल्यामध्ये सांगितलं होतं की सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. एक भाग आहे नाही सांगितलं होतं, अविभाज्य भाग आहे, अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हे चुकीचं ठरतो LIC खटला. नंतर बघा, केशवानंद भारती खटला, यांनी सांगितलं होतं सरनामा हा घटनेचा एक भाग आहे सांगितलं होतं. फक्त अंतर्गत भाग वगैरे शब्द नाही, घटनेचा भाग आहे म्हणून सांगितलं. आणि पहिल्यांदाच असं घडलं होतं भारताच्या इतिहासात की केशवानंद भारती खटला आहे, हा खटला एकमेव पहिला खटला आहे सरनाम्याशी संबंधित ज्याने सरनामा म्हणजे प्रियम्बल हा घटनेचा काय सांगितलं होतं, भाग आहे सांगितलं होतं. पहिला खटला आहे की घटनेचा भाग आहे म्हणून सांगणार. आणि तुम्हाला माहिती असेल या खटल्यानंतरच प्रियम्बल मध्ये पहिल्यांदा घटना दुरुस्ती झाली. जेव्हा भाग आहे म्हणलं तेव्हा दुरुस्ती होणार ना. तर पहिल्यांदा घटनेत दुरुस्ती जेव्हा झाली म्हणजे सरनाम्यामध्ये, या खटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोणती घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना, ज्याच्यामध्ये 3 शब्द टाकण्यात आलेले होते, बरोबर आहे. कोणता शब्द होता, एक एकात्म, नंतर पहिला स्टेटमेंट मधला पहिल्यांदाच होता कोणता, समाजवादी, दुसरा होता का इकडे खाली धर्मनिरपेक्ष, आणि इकडे खाली होता एकात्मता. असे 3 शब्द होते. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे, अंतर्गत भाग नाही, घटनेचा भाग आहे म्हणलं फक्त. त्यामुळे फक्त अ बरोबर आहे. हा, एवढा आयोगाने केला आहे 2 वेळा, म्हणून असा प्रश्न सेट करण्यात आला. जवळपास त्यांनी हे केलं. 40वा क्वेश्चन एकदम सोपी आहे, सरपंच समितीबद्दल आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक काय असते, सरपंच समिती असते. आणि या सरपंच समितीचा अध्यक्ष नेहमी पंचायत समितीचा कोण असतो, उपाध्यक्ष असतो. उपाध्यक्ष म्हणजेच कोण असतो, उपसभापती म्हणतो आपण त्याला, उपसभापती पंचायत समितीचा.
उपसभापती असतो आणि त्याचे सचिव असतात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायतचे. जे पंचायत विस्तार अधिकारी खूप असतात ना पंचायत समितीला, त्यापैकी विस्तार जे पंचायतचे असतात, पंचायत डिपार्टमेंट असते, त्या पंचायतचे एक काय असतात ते सचिव असतात. ठीक आहे. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपसभापती असतात, बरोबर आहे. त्यामध्ये कार्यक्षेत्र त्या सरपंच ज्या गट म्हणजे त्या गटामधले पंचायत समिती एरियामधले 15 सरपंच किंवा एकूण सरपंचाचे एक पंचमांश सदस्य जेवढे जास्त असतील तेवढे सरपंच असतात, बरोबर आहे ही सुद्धा स्टेटमेंट. आणि बीडीओ हे सरपंच समितीचे सचिव असतात. तर बीडीओ सरपंच समिती सदस्य नसतात, विस्तार अधिकारी असतात. ठीक आहे. आणि बीडीओ हे पंचायत समितीचे सचिव असतात. आणि जिल्हा परिषदचे सचिव कोण असते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ते कुठले? पंचायतचे. ठीक आहे. अ आणि ब.